भारत पंचायत राज विषयक प्रमुख समित्या। 1. बलवंतराय मेहता समिती 1957। उद्देश 1952च्या समुदाय विकास कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्राने बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। मेहता समितीमधील इतर सदस्य ठाकूर फुलसिंग, डीपी सिंग, बीजी राव। 1958 मेहता समितीने आपला अहवाल केंद्रात सादर केला। मेहता समितीच्या प्रमुख शिफारशी: लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस, त्रिस्तरीय पंचायत राज्य संस्थांची शिफारस, न्याय पंचायतीची तरतूद। मेहता समितीने जिल्हा परिषद हा ग्राम विकासाचा केंद्रबिंदू मानला। मेहता समितीने ग्राम पंचायत व त्या अंतर्गत न्याय पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायत राजचे 3 स्तर सुचविले। मेहता समितीच्या शिफारशी भारत सरकारने फेब्रुवारी 1958 मध्ये, तर राष्ट्रीय विकास परिषदेने जुलै 1958 मध्ये स्वीकारल्या। त्यानुसार 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले। राजस्थानातील नागौर जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली। पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतातील दुसरे राज्य आंध्र प्रदेश, यानंतर आसाम हे तिसरे, तामिळनाडू चौथे असा क्रम लागतो। 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील 9वे राज्य ठरले। अशोक मेहता समिती 1977 केंद्र शासन, अहवाल सादर 1978। प्रमुख शिफारसी: द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस, पंचायत समिती हा घटक वगळावा व केवळ ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद हे 2च घटक अस्तित्वात असावेत असे सुचविले। पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा। देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना 50% आरक्षण। केंद्रीय मंत्रिमंडळाने 27 ऑक्टोबर 2009 रोजी देशातील सर्व स्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। 26 नोव्हेंबर 2009 रोजी लोकसभेत या संबंधीचे 110वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले। भारतीय राज्यघटनेतील कलम 243(ड) महिला आरक्षणाशी संबंधित आहे। पंचायत राज हे महात्मा गांधींचे स्वप्न होते। गोल्डिंग यांच्या मते स्थानिक लोकांनी स्वतःच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतःच स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे म्हणजे पंचायत राज। GDH कौल: स्थानिक शासनाचे कार्यक्षेत्र लहान असून त्यांना कायदे करण्याचा अधिकार नसतो। वरिष्ठ संस्थांनी तयार केलेल्या कायद्यांची ते अंमलबजावणी करतात। स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व: लोकशाहीच्या तत्वावर या संस्थांचे कार्य आधारित असते। लोकशाही पद्धतीने राज्य कारभाराचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळा, नेतृत्वाची समान संधी, स्थानिक पातळीवरील समस्यांचे निवारण स्थानिक जनतेद्वारा, स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाळणा आहेत। या संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीच्या विकेंद्रीकरणास प्राधान्य देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांचे वैशिष्ट्य: स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार होत असते। स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यात पूर्ण स्वायत्तता स्वातंत्र्य राज्याने बहाल केले आहे। मात्र या संस्थांच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे। या संस्थांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी त्यांच्या सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने होते। राष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध कार्यक्रमातून स्थानिक स्वराज्य संस्था कार्य करू शकत नाहीत। उत्क्रांतीचे टप्पे: पंचायत राज तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाचे टप्पे अभ्यासताना ढोबळ मानाने त्याचे 2 गटात वर्गीकरण करता येईल: स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज पद्धती व स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज पद्धती। स्वतंत्रपूर्व काळातील पंचायत राज पद्धती: वैदिक काळ या प्राचीन काळापासून
भारतात पंचायत राज पद्धती अस्तित्वात होती. ऋग्वेदात गावसभा या प्राचीन संस्थेचा उल्लेख आढळतो. मनुस्मृती, नारद स्मृती या ग्रंथातून स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या न्याय पंचायत या संस्थेचा उल्लेख आढळतो. दक्षिणेकडील चोल या राजघराण्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा उत्कर्ष झाला. मोगल साम्राज्याच्या काळात गाव पातळीवरील प्रशासन कोतवाला मार्फत होत असे. 1993च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार भारतात मुंबई, बंगाल व मद्रास या प्रांतात पालिका संस्थांची स्थापना करण्यात आली. 1942 बंगाल प्रांतात पहिला म्युनिसिपल कायदा संमत. 1950 संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा लागू. 1958 मध्ये कंपनीची भारतातील सत्ता इंग्रज सरकारकडे आल्यानंतर पंचायत राज पद्धतीस विशेष प्रोत्साहन मिळण्यास सुरुवात झाली. 1870 लॉर्ड मेयोच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव संमत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देण्याचा प्रयत्न. मे 1982 लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतात लोकल बोर्ड स्थापन करण्यात आली. रिपनच्या ठरावानुसार या संस्थांचा अध्यक्ष हा सरकार नियुक्त नोकर असे. लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह म्हटले जाते. 1907 चा रॉयल विकेंद्रीकरणाचा आयोग अध्यक्ष चार्ल्स हॉप हाऊस. शिफारस स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जिल्हा लोकल बोर्ड्स मार्फत न होता गाव पातळीवरील लोकनियुक्त सदस्यांमार्फत चालवला जावा अशी शिफारस रॉयल कमिशनने केली. 1909 रॉयल कमिशनने आपला विकेंद्रीकरणाचा अहवाल ब्रिटिश शासनास सादर केला. 1915 चा ब्रिटिश भारत सरकारचा ठराव. या ठरावानुसार स्थानिक स्वराज्य संस्थात निवडून आलेली बिनसरकारी प्रतिनिधी असावे. ग्रामपंचायतीची स्थापना क्रमवार करण्यात यावी. आर्थिक बाबतीत प्रांतिक सरकारांनी निर्णय द्यावेत या शिफारशी करण्यात आल्या. 1917 लॉर्ड मॅन्ट्युगने भारतासाठी जबाबदार व क्रमवार राज्य पद्धतीची घोषणा केली. 1918 चा भारत सरकारचा ठराव. या ठरावानुसार भारतातील ब्रिटिश शासनाने विकेंद्रीकरण आयोगाच्या बहुतेक शिफारशींना मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीचे तत्व मान्य करून मतदारांची यादी बनवण्यास प्राधान्य, अल्पसंख्याकांना प्रातिनिधित्व देण्याचे ठरले. 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यानुसार पंचायत राज या विषयाचा समावेश प्रांतातील सोपीव खात्यात करण्यात आला. 1933 च्या बॉम्बे विलेज पंचायत ऍक्ट नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार गावातील स्थानिक प्रशासनामार्फत चालविण्यास प्राधान्य देण्यात आले. 1935 च्या कायद्यान्वये जबाबदार मंत्रिमंडळाने खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासास प्राधान्य दिले.